मित्रांनो, अमरावती पोलीस आयुक्तालय हद्दीत भर दिवसा वाढलेली भाईगिरी, घरफोड्या, महिलांवर वाढलेले अत्याचार, लूटमाऱ्या, चाकू हल्ले व इतर गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी आता प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय टॉप 10 व टॉप 20 गुन्हेगारांची यादी तयार करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे। येत्या 22 एप्रिल पासून पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या समोर या गुंडांची पेशी होणार आहे। मित्रांनो, स्थानिक रविनगर परिसरात तीर्थ वानकडे या युवकाची 2 दिवसापूर्वीच गटबाजीतून हत्या करण्यात आली। या प्रकरणातील आरोपींविरुद्ध कठोर कार्यवाहीच्या मागणीसाठी तीर्थ वानकडेच्या समर्थकांकडून राजापेठ पोलीस ठाणे आणि पोलीस आयुक्त कार्यालयात मोर्चा काढण्यात आला। मित्रांनो, काही दिवसांपूर्वी मसानगंज परिसरात एका युवकाची हत्या करण्यात आली होती। यासोबतच लूटमारीच्या घटनाही वाढल्या आहे। गुन्हेगारी घटनांच्या या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी गुन्हे शाखेचे विविध 3 पथक तयार केले आहे। पोलीस ठाणेनिहाय गुन्हेगारांची यादी तयार करण्याचे आदेश त्यांना दिले आहे। त्यानुसार पोलीस अधिकारी व कर्मचारी कामाला लागले आहेत। मित्रांनो, या याद्या तयार झाल्यानंतर 22 एप्रिल पासून अमरावती येथील वसंत हॉल येथे पोलीस आयुक्तांसमोर गुन्हेगारांना हजर केले जाणार आहे। गुन्हेगाराविरुद्ध किती गुन्हे दाखल आहेत व गुन्ह्याचे प्रकार काय आहेत, ते काय करीत आहेत, याबाबतची चौकशी पोलीस आयुक्तांकडून यावेळी केली जाणार आहे। सण, उत्सव व मंत्र्यांचे दौरे आटोपल्यानंतर पोलिसांनी आता गुन्हेगारांकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।